छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथमतः वंदन. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी अभिवादन. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मंचावर असलेले सर्वच मान्यवर, अजय आणि विजय यांनी हा जो माजलगाव शहराच्या आणि माजलगाव परिसराच्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या हिताचा जो प्रयोग सुरू केलेला आहे, तो प्रयोग निश्चितच 100% यशस्वी होईल अशी मला खात्री आहे. आपल्या आईवडिलांच्या नावानं हा उपक्रम, ही पतसंस्था स्थापित करून त्यांनी आईवडिलांच्या ऋणातूनही मुक्त व्हायचं ठरवलं. माणसाने कितीही आईवडिलांच्या ऋणातून मुक्त होण्याची कष्ट केले तरी आईवडिलांच्या ऋणातून आपण मुक्त होऊ शकत नाही. आई आणि वडील हे देवापेक्षाही मोठं स्थान आहे. आणि ज्यांनी आईवडिलांना देवापेक्षाही मोठं स्थान दिलं, त्यांची भरभराट झाल्याशिवाय राहत नाही. या प्रसंगी मी एवढंच म्हणेन, आत्ताच माझ्या अगोदर इंगळे साहेबांनी म्हटलं, बोलले, गायकवाड साहेब बोलले, आमचे उपाध्यक्ष सालभैया चाऊस यांनी आपलं मत मांडलं. मी या प्रसंगी एवढंच म्हणेन, गरजूंना मदत करा. त्याची किती पत आहे आपण नाही ठरवू शकत. माणसाची पत जर आपण ठरवलं तर या देशामध्ये भिकारीच तयार झाले नसते. गरजूंना मदत करा. गरजूंना, आपल्याकडे येणाऱ्या गरजूंना समजून सांगा की याची परतफेड कशा पद्धतीनं करायची. आमच्यासारख्यांना इथं बसलेलं सगळे दादा आपल्याला सगळे देतील, पण सामान्य माणसाला सुद्धा मिळालं पाहिजे. आणि त्याच्यातून गरजूंना मदत केल्यानंतर 100% मला वाटतं गरीब माणसं कधीच कर्ज बुडवत नाहीत. जे कर्ज बुडवणारे आहेत ते बघा, या देशातून पळून गेलेले किती लोक आहेत. या देशामध्ये पळून जाणारे अब्जावधी लोक, अब्जावधी पैसेवाले पळून गेले, त्यांनी कर्ज बुडवलं. सामान्य माणूस कर्ज बुडवणारा मी मानत नाही. गायकवाड साहेब माफ करा, ज्याची पत नाही तो पत तयार करतो, पण ज्याची पत आहे तो पत घालवतो. अशी परिस्थिती या देशामध्ये निर्माण झाली. म्हणून या पतसंस्थेच्या वतीनं ज्याला पत नाही त्याला पत निर्माण करण्याचं काम करा, एवढंच सांगतो. आणि दोघांना हार्दिक, अजय आणि विजय दोघांच्या नावामध्ये जय आहे. आणि निश्चितपणे विजयचा नगरपालिकेत विजय झाला, तसा जय हा कामामध्ये आणि दोघांच्याही नावामध्ये विजय असल्यामुळं, जय असल्यामुळं या दोघांनाही हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द इथं संपवतो. धन्यवाद. जय शिवराय, जय भीम. धन्यवाद साहेब. खरं म्हणजे